अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. नमस्कार, मी शर्मिला. माझ्या ह्या चॅनेलमध्ये तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते. आजचा दिवस तुम्हाला खूप छान जावो, तुमच्या मनातील सगळ्या इच्छा चांगल्या पूर्ण होत. चला तर मग आपल्या आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करूया. 29 जून 2026 म्हणजेच आज आहे वटपौर्णिमा. वटपौर्णिमेच्या सगळ्या महिलांना खूप साऱ्या शुभेच्छा. प्रत्येकाच्या नवऱ्याला दीर्घायुष्य प्राप्त हो, प्रत्येकाच्या घरात सुख शांती नांदो. ज्या अविवाहित मुली आहेत त्यांना मनासारखा आणि सुयोग्य जोडीदार मिळो, हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. आज आहे वटपौर्णिमा आणि त्याचबरोबर पौर्णिमासुद्धा आहे. खूप महत्त्वाचा दिवस आहे आज. आपल्याला वटवृक्षाची पूजा करायची आहे. वडाची पूजा घरी किंवा बाहेर कशी करायची या संदर्भातील माहिती मी अगोदरच आपल्याला व्हिडिओमध्ये दिलेली आहे. वटपौर्णिमेला कुलदेवीची, माता लक्ष्मीची तसेच लक्ष्मी प्राप्तीच्या कुठल्या सेवा करायच्या या संदर्भातली सुद्धा माहिती मी दिलेली आहे. आजच्या व्हिडिओमध्ये वटपौर्णिमेला संध्याकाळी एक उपाय करायचा आहे, त्याबद्दलची माहिती आपण आज या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. काय करायचं नाही संध्याकाळी, तर तुम्ही सत्यनारायण करण्याच्या आधी करा किंवा नंतर करा. संध्याकाळी तुम्ही कधी पण हा उपाय करू शकता. थोडंसं लेट केलं तरी हरकत नाही. तुम्हाला काय करायचं आहे, घरात भीमसेनी कापूर प्रत्येकाच्या असतोच. तो भीमसेनी कापूर तुम्हाला घ्यायचा आहे. 2 भीमसेनी कापराच्या वड्या किंवा तुकडे घ्या. त्याचबरोबर 2 लवंगा घ्या आणि पिवळी मोहरी घ्या. लक्षात घ्या, 2 भीमसेनी कापूर घ्या, 2 लवंगा आणि पिवळी मोहरी. हे तुम्हाला देवासमोर ठेवायचं आहे. ते प्रज्वलित करायचं आहे. प्रज्वलित करून झाल्यावर आपल्या कुलदेवीचा जो मंत्र आहे किंवा मग आपला जो 99 मंत्र आहे, ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडे विच्चे, त्या मंत्राचा जप तुम्हाला करायचा आहे. किंवा तुमची कुठली जी कुलदेवी असेल तिच्या नावाचा तुम्ही जप केला तरीही चालेल. त्यानंतर घरात तुम्हाला तो दिवा म्हणजे जी काही अग्नी प्रज्वलित करायची आहे ती शांत होईपर्यंत 99 मंत्राचं तुम्हाला पठण करायचं आहे. आणि जेव्हा आपण जी काही कापूर आहे तो आपण पेटवतो तर तो डायरेक्ट काही पटीने पेटवायचा नाही. घरात काडीपेटी अजिबात त्या कापूर पेटवायला वापरायची नाही. तर जो दिवा लावलेला असतो, आपल्या प्रत्येकाच्या घरात दिवा लावलेलाच असतो, तेलाचा म्हणा किंवा तुपाचा, त्यानेच ती अग्नी पेटवायची आहे. म्हणजेच काय, काडीपेटी घ्यायची, तो दिवा लावायचा, दिव्यातील ती काडीपेटी पेटवावी. त्याच काडीने आपल्याला जे काही कापूर आहे ते तुम्हाला त्या दिव्याने पेटवायचा. आज तुम्ही हवनही करू शकता. तुम्हाला जर वेळ असेल तर आज नक्कीच तुम्ही विष्णुयाग करू शकता किंवा छोटंसं घरातल्या घरात हवन तुम्ही आजच्या दिवशी करू शकता. हे तुम्ही संध्याकाळी किंवा अगदी 6:30, 7 किंवा 8 तुम्हाला जमेल त्या वेळेपर्यंत हा उपाय केला तरीही चालेल. पौर्णिमा हा दिवस माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न व्हावी त्यासाठी अतिशय महत्त्वाचा दिवस मानला गेला आहे. म्हणून आज हे करायचं आहे. घराच्या बाहेर शुद्ध गाईच्या तुपाचा तुम्हाला दिवा लावायचा आहे. मी तुम्हाला बघा, माझ्या घरातून बाहेर जाईल तेव्हा माझी डावी बाजू आणि माझ्या घरातून मी आतमध्ये येईल ती माझी उजवी बाजू, अशा पद्धतीने उंबरट्यावरती दिवा ठेवला तरीही चालतो. पण काय होतं ना, आपण येतो जातो ना, मग त्या दिव्याला म्हणजेच आपल्याला काही ना काही त्रास नको, त्या दिव्याचा पण काही त्याला हानी नको पोचायला. म्हणून तुम्ही तो जो मार्ग सांगितला आहे ते काय करायचं आहे, एखादी वाटी घ्या, डिश घ्या, त्याच्यावर तुम्ही शुद्ध गाईचं तूप किंवा घरातलं जे तूप असेल त्याचा तुम्हाला दिवा घ्यायचा आहे. त्या दिव्यात ते तूप टाकायचं. फुलवात घ्या किंवा जी सरळ आपली अखंड वात असते ती देखील तुम्ही घेऊ शकता. दक्षिणेकडे तोंड न करता कुठल्याही दिशेला तुम्ही तोंड करू शकता. पूर्वेला, पश्चिमेला जे तुम्ही ते दिव्याचं तोंड करू शकता. तूप आहे त्या तुपामध्ये 2 लवंगा किंवा 1 दालचिनी टाकायची. म्हणजेच काय, आपण घराबाहेर जो दिवा लावणार आहोत तो दिवा लावल्यावर त्या दिव्यामध्ये 2 लवंगा, 1 दालचिनीचा तुकडा तुम्हाला टाकायचा आहे. लवंग टाकली तरी चालेल, 2 लवंगा टाकल्या, 1 टाकली तरी चालेल. दालचिनीचा तुकडा, लवंग तुम्हाला टाकायचं. असं म्हणतात की माता लक्ष्मीला गुलाबाचा वास खूप प्रिय आहे.
त्याचबरोबर घरात जर गुलाबाची अगरबत्ती असेल किंवा गुलाबाचा एखादा धूप असेल तर तो तुम्ही लावू शकता. गुलाबाचं अत्तर तुम्ही तुमच्या घराच्या इथे काही पडदे आहेत किंवा सोफे आहेत तिथे लावू शकता. किंवा तुमच्याकडे बघा सुगंधित काही सामान असेल तर त्याचा वापरसुद्धा तुम्ही करू शकता. जेव्हा दिवा तुम्ही बाहेर लावणार आहात ना, तेव्हा माता लक्ष्मीला आवाहन करायचं आहे की हे माता लक्ष्मी, माझ्या घरात तू ये, लेकरा बाळांना सुखी ठेव, तुझी कृपा माझ्यावर अखंड राहू दे, माझ्या घरात तू अखंड वास कर आणि अखंड लक्ष्मी आणि प्राप्ती स्थिर राहू दे. प्रार्थना अशी आपल्याला करायची आहे. त्याला तुम्ही नक्कीच बाजूने थोडे फुलं वगैरे अर्पण करू शकता. आणि काय आहे, तो जो दिवा आहे ना, तर तो माता लक्ष्मीच्या आगमनासाठी, स्वागतासाठी लावला जातो असं म्हटलं गेलं आहे. बऱ्याच घरात आपण बघतो की रोज बाहेर दिवा लावला जातो. आता या दिव्यामध्ये काही ना काही बघा टाकत असतो. मग ते टाकता की लवंगा, दालचिनी माता लक्ष्मीला खूप प्रिय आहे, तर ते धनाला पण आकर्षित करत असतात. म्हणून पौर्णिमेला जर तुम्ही हा उपाय केला तर नक्कीच माता लक्ष्मीची कृपा आपल्यावर असते. आणि विष्णू पुराणामध्ये पण तेच सांगितलं आहे की दिवसातून 7 वेळा माता लक्ष्मी तुमच्या घरात येते. आणि बघा म्हणजे संध्याकाळची जी वेळ असते ना, तर ती नक्कीच आपल्या प्रत्येकाच्या घरात, छोटं मोठं बंगला असो, फ्लॅट असो, किती छोटं घर असो, प्रत्येकाच्या घरात माता लक्ष्मीचं आगमन होत असतं. तेव्हा नक्कीच टी व्ही किंवा मोबाईल हा शांत ठेवायचा, देवांची गाणी लावायची किंवा तुम्ही कनकधारा स्तोत्राचं पठण करू शकता, महालक्ष्मी अष्टकम पठण करू शकता, श्री सुक्तमचं पठण करू शकता. जे तुम्हाला शक्य होईल ते तुम्ही पठण करू शकता. आणि आपल्याला या पद्धतीने माता लक्ष्मीचं स्वागत करायचं आहे. हे करून तुम्ही खूप श्रीमंत व्हाल, तुम्हाला खूप पैसा मिळेल असं मी अजिबात म्हणणार नाही. कारण बघा, तुमच्या मनाला समाधान वाटणार आहे, यामुळे घरातलं वातावरण प्रसन्न होणार आहे. कारण भगवान विष्णूंची सेवा ही त्यांच्यामध्ये आपल्याकडून घडणार आहे त्याच पिरियडमध्ये. आणि बाहेर दिवा लावल्यावर ज्या घरामध्ये माता लक्ष्मीचं भगवान विष्णूंची पूजा बघा, ज्या ज्या घरात सेवा केली जाते त्या घरात माता लक्ष्मी अखंड स्वरूपात वास करते, त्यात काही शंका नाही. तर आजच्यासाठी बघा इतकं झालेली सेवा स्वामी महाराजांच्या चरणी मी रुजू करते आणि इथेच आजचा व्हिडिओ थांबवते. व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर जाता जाता व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा, त्यामुळे त्यांना देखील त्या माहितीचा फायदा होईल. चला तर मग आजच्या व्हिडिओचा इथेच एंड करते. सर्वांना श्री स्वामी समर्थ.